नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभाग या डिपार्टमेंटमधील जे आपले 4 डिव्हिजन आहे, म्हणजे ज्या 4 डिव्हिजन अंतर्गत पोलीस भरती पार पडली होती, तर त्यापैकी नागपूर डिव्हिजन या विभागाची जे वेटिंग लिस्ट आहे, हे वेटिंग लिस्ट ओपन झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की लवकरच नागपूर कारागृह डिव्हिजनची जे वेटिंग लिस्ट आहे, हे वेटिंग लिस्ट लवकरच खुलणार आहे. तर बघा, 4 तारखेच्या तसे त्यांनी दिनांक नमूद केलेली आहे, 4/7/2025 रोजी. तर या तारखेला त्यांची वेटिंग लिस्ट हे ओपन झालेली आहे. बघा, त्यांनी पत्रक प्रकाशित केलेलं आहे. मी ते पत्रक तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, किती मुलांना या ठिकाणी बोलवलं हो. या ठिकाणी 30+1 म्हणजेच 31 मुलांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजून त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट खुलू शकतं का? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेटिंग लिस्ट या खुलू शकता. कुठल्या? नागपूर डिव्हिजनच्या. तर बघा, विषय काय दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. बघा, विषय कारागृह शिपाई भरती प्रक्रिया 2022-23, मूळ कागदपत्र तपासणी कामे दिनांक 9/7/2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता हजर राहणेबाबत. बघा, यांना 9 तारखेला, येत्या 9 तारखेला यांना त्या ठिकाणी मूळ कागदपत्र तपासणीसाठी बोलवलेलं आहे. म्हणजेच काय? डायरेक्ट जॉईनिंग. म्हणजेच काय? डायरेक्ट जॉईनिंग. आता या ठिकाणी म्हणजेच आपलं जे DIG ऑफिस आहे, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय नागपूर, या ठिकाणी तुमचे मूळ कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि तिथे डायरेक्ट तुम्हाला आता ते चेक झाल्यानंतर, मूळ कागदपत्र चेक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता जॉईनिंग देणार आहे. कोणाला? जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये होते, म्हणजेच वेटिंगच्या यादीमध्ये होते, या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. बघा, पुढे काय म्हणतोय ते आपण वाचून बघू. या ठिकाणी आपणास याद्वारे कळवण्यात येते की शासन आदेशान्वये कारागृह शिपाई या पदाची भरती प्रक्रिया माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्र क्रमांक, आता याच्यामध्ये बरंच दिलेलं आहे, तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. एवढं मी काही या ठिकाणी वाचत नाही आहे. तर बघा, आपण शेवटचा पॅरेग्राफ घेऊ. या ठिकाणी शेवटचा बघा, त्यानुसार प्रतीक्षा निवड सूचीतील पात्र उमेदवारांचे मूळ कागदपत्र तपासणी करण्याकरता 30 उमेदवारांना व अंतिम निवड यादीतील भज क प्रवर्गातील श्री अमित किशोर महात्मे असे एकूण 31 उमेदवार. किती उमेदवारांना बोलवलेलं आहे? या ठिकाणी 31 उमेदवारांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. किती तारखेला? आता तारीख नमूद केलेलीच आहे त्यांनी. 31 उमेदवारांना दिनांक 9/7/2025 रोजी सकाळी 10 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय पूर्व विभाग वर्धा रोड नागपूर, रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनजवळ. आता रहाटे कॉलनी म्हणून एक तिथलं स्थळ आहे, म्हणजे ते कॉलनी आहे, आणि त्या स्थळाजवळ हे आपलं जे DIG ऑफिस आहे, हे DIG ऑफिस त्या ठिकाणी आहे. तसं त्यांनी त्या ठिकाणी पत्ता नमूद केलेला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर. आपलं जे नागपूरचं मध्यवर्ती कारागृह आहे, नागपूरचं जे सेंट्रल जेल आहे, तर या सेंट्रल जेल समोरच अगदी म्हणजे असा रोड गेलेला आहे. त्या रोडच्या साईडला नागपूर मध्यवर्ती कारागृह आहे आणि त्याच्याच बरोबर त्या रोडच्या साईडला नागपूर कारागृहाच्या समोर आपलं DIG ऑफिस आहे. तर त्या DIG ऑफिसला तुम्हाला जायचं आहे. येथे खालीलप्रमाणे आवश्यक त्या दस्तऐवज व त्यांच्या छायांकित प्रती एक बॅचसह आपणास न चुकता मूळ कागदपत्रे तपासणी समितीसमोर हजर राहायचे आहे. जे मूळ कागदपत्रे ते तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि तिथली जी समिती आहे गठीत केलेली, ते समिती तुमचे जे कागदपत्र आहे मूळ ते तपासणार आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी कालच आपला व्हिडिओ अपलोड झाला, तर त्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण तुम्हाला सांगितलं होतं, एक तुम्हाला तर्क अनुमान सांगितला होता त्याच्या माध्यमातून, किंवा येणाऱ्या काळामध्ये लवकरच नागपूर या डिव्हिजनची, नागपूर कारागृह डिव्हिजनची वेटिंग लिस्ट हे खुलणार आहे आणि हे वेटिंग लिस्ट या ठिकाणी खुललेली आहे. तर
खूप आनंदाची गोष्ट आहे. जे विद्यार्थी बिचारे वेटिंग लिस्टवर होते, तर या विद्यार्थ्यांना खूप त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे. ह्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आहे. तर ही एक अशी अपडेट होती. आता येणाऱ्या काळामध्ये जे तुमचे बाकीचे डिव्हिजन राहिलेले आहे वेटिंग लिस्ट खुलण्याचे, तुमचं मग छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन असेल, तुमचं पुणे डिव्हिजन असेल, त्याच्यानंतर तुमचं मुंबई डिव्हिजन असेल, तर या सर्व वेटिंग लिस्ट येणाऱ्या काळामध्ये हळूहळू खुलणार आहे. आता हे वेटिंग लिस्ट पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये खुललेली नाही आहे. 31 उमेदवार बोलवलेले आहे, परंतु याच्यापेक्षाही जास्त उमेदवार त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बोलवले जाणार आहे. कुठं? नागपूरलाच. कारण काय? भरपूर मुलं राजीनामे देत आहे. राजीनामे का देत आहे? कारण त्यांचं ऑलरेडी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे, म्हणून ते राजीनामे देत आहेत. म्हणून तिथल्या जागा ह्या खाली होत आहे. ते जे लिस्ट आहे ही खाली 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 येत आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजून वेटिंग लिस्ट खुलण्याचे चान्सेस आहे. कुठं? नागपूर डिव्हिजनमध्ये. तसेच आपले मी सांगितलंच तुम्हाला, आपले जे बाकीचे डिव्हिजन आहे त्यांची पण वेटिंग लिस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये, छत्रपती संभाजीनगरची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेटिंग लिस्ट हे खुलणार आहे. तसेच आपलं जे पुणे कारागृह आहे तिथलं पण वेटिंग लिस्ट हे खूप खाली जाणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वेटिंग लिस्टवर असलेले विद्यार्थी तिथं घेतले जाणार आहे. तसेच आपलं सर्वात मोठी भरती प्रक्रिया कुठं पार पडली? मुंबई डिव्हिजनला. तर मुंबई डिव्हिजनचे सुद्धा उमेदवार वेटिंग लिस्टवर असलेले यांना पण खूप गोल्डन चान्स आहे. यांची पण वेटिंग लिस्ट ही खूप खाली येणार आहे, खूप खाली प्रमाणात येणार आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांसाठी. तर ही एक छोटीशी अपडेट होती. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.